नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या वाढते। ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात भिकारी वास्तव्य करताना दिसतात, त्यामुळे नवी मुंबई शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। गुन्हेगारीचं प्रमाणही शहरात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबई पुणे एक्सप्रेसवे 10 पदरी करण्याचं नियोजन आहे। या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। या महानगरावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी थेट 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 10 दिवसात या संबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल। मुंबई काँग्रेसच्या वतीनं कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात अभ्युदय बँक, नेहरूनगर, कुर्ला पूर्व इथून मदर डेअरीपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं। मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनू मोरियाला ईडीकडून समन्स बजावण्यात आले, त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली। मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमचे दिनू मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झाल्याचं आढळले। त्यानंतर चौकशीसाठी त्याला समन्स बजावले। कॅमेरा अलाउड